महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितजी पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय आणि याचीच किनगावमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय। या अचानक घडलेल्या दुःखद घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। निधनाच्या वृत्तानंतर सकाळपासूनच किनगावमधील सर्व प्रमुख बाजारपेठा, दुकाने, व्यापारी संकुले, शाळा, महाविद्यालय तसेच खासगी आस्थापने बंद ठेवण्यात आली होती। रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला प्रतिसाद देत दिवंगत नेत्यांप्रती आपली भावना व्यक्त केली। शहरातील विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले। अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांनी लोकसभा व नेत्यांच्या कार्याचा गौरव केला। नेतृत्व, जनसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श असलेले व्यक्तिमत्व हरपले अशा भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या। पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती शांततेत पार पडली अशी माहिती प्रशासनाने दिली। दिवंगत नेत्याच्या म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही अशी भावना मात्र नागरिकांमधून व्यक्त केली जाते। किनगाव शहराने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने बंद पाळत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे।